मी वाटणं देणं वगैरे याच्यावरती काहीच बोलणार नाहीये. आपण पर्सनली भेटू. आठवतोय आणि ते 18 वर्ष मी कधीच नाही विसरणार, कारण हा माझा पहिला चित्रपट आहे पण, आणि खऱ्या अर्थाने हा माझा 11वा चित्रपट आहे. हे एवढं आणि एवढं ह्याच्यावरनं सरांनी त्याला पिक्चरमध्ये घेतलं, विचार कर. प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळबंद 2 या चित्रपटानं 100 कोटींचा गल्ला क्रॉस केला आणि त्या निमित्तानं आज खास सोहळ्याचं आयोजन आहे. अक्कलकोटला जेव्हा या चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला होता तेव्हा मी 4 मित्र तुमच्या भेटीला आणले होते. त्यांच्या भूमिका गुलदस्त्यात होत्या तेव्हा. हे काय करणार आहेत माहीत नव्हतं आम्हाला, आणि पिक्चर बघितल्यानंतर धुमाकूळ घातलाय भाई यांनी. चौथा मित्र नाटकाच्या प्रयोगाला म्हणून हे तिघच आहे तिथे. खूप कॉंग्रॅच्युलेशन्स सुरुवातीला खरंच. आणि तुम्ही सगळ्यांनी जी जी मेहनत घेतली आहे किंवा त्या दिवशी अक्कलकोटमध्ये आपण सगळ्यांनी जेवढा घाम काढला आहे त्या सगळ्याचं चीज झालं आहे खरंच खरंच. तू तर गपस. आज 1 लाख रुपये पण मिळालेत अतुल. हे म्हणजे वाटायला तयार नाही आम्हाला. नाही असं बोला वाटले. नाही. आता काय झालंय ना, खूप मोठ्या चॅनलवरती मी बोलतोय, तर मी वाटणं देणं वगैरे याच्यावरती काहीच बोलणार नाहीये. आपण पर्सनली भेटू. आणि प्रूफ म्हणून ठेवायचं. तर काही मी एकच म्हणेल की हे सगळं कष्टाचं फळ आहे. जो माणूस आमच्या समोर एवढे कष्ट करतो, एवढा राबतो, एवढे त्याचे विजन भारी आहेत, म्हणजे ते म्हणजे प्रवीण सर. जर त्या माणसाकडनं आम्हाला एवढं शिकायला मिळतं तर आम्ही का नाही कष्ट करायचे ना. म्हणजे ऑब्वियस आहे. म्हणजे प्रवीण सर झालं, मोहन जोशी सर झालं, स्नेहल वहिनी झाले, किंवा कोणी पिट्या दादा झालं, दया दादा झालं, हे सगळीच ओव्हरऑल टीमच इतकं छान सगळ्या गोष्टी करत होती, कष्ट करत होती. तर त्या कष्टाचं आज चीज झालं. आमचे जे रोल होते, सगळे पात्र आज सगळ्यांना बघायला मिळाले आणि खूप छान वाटतंय. खरं तर वाटलं नव्हतं की पहिला सिनेमा आणि पहिल्या सिनेमाचा हा असा आवाज ऐकताय तुम्ही, तर असा जल्लोष होईल म्हणून. पण खरंच स्वामींचरणी मी नतमस्तक होतो की मला खूप खूप भारी वाटतंय. हे सगळं त्यांच्या कृपेमुळे झालं आणि ओव्हरऑल सगळ्यांच्या कष्टामुळे झालं. आणि तुम्ही दोघं पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत दिसताय आणि ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. ऑल क्रेडिट गोज टू तुमचे एफर्ट्स किंवा प्रवीण सरांनी तुमच्यावर जो विश्वास दाखवला आहे. मला सांग, खरं तर ना स्ट्रेस असतो की पहिलाच पिक्चर, ओके आपण एकांकिका करून आलो आहे, आपण स्पर्धेतनं पुढे आलो आहे, आणि अशा वेळी जेवढी मोठी संधी मिळते, आज ते सगळे कष्ट, तो सगळा स्ट्रगल आठवतोय आणि ते 18 वर्ष मी कधीच नाही विसरणार, कारण हा माझा पहिला चित्रपट आहे पण, आणि खऱ्या अर्थाने हा माझा 11वा चित्रपट आहे आणि 11 नंबर लकी आहे. त्यानंतर हा पहिला चित्रपट असा की 11वा चित्रपट आणि पहिला चित्रपट हा की 100 करोड क्रॉस झालेले आहेत आणि सगळी मेहनत तुम्हाला दिसली. मला आजही आठवतं आहे की अक्कलकोटला आपण जेव्हा भेटलो तिथे आपण जो इंटरव्ह्यू केला आणि त्यानंतर आजचा जो दिवस आहे, आणि आज खऱ्या अर्थाने आपण सक्सेस पार्टी कोणीच नाही म्हणत इथे, सगळ्यांच्या तोंडी विजयोत्सव आहे आणि कृतज्ञता सोहळा आहे. सो सरांचं, प्रवीण सरांचं जसं नटांवर जेवढं प्रेम आहे, जेवढं चिडतात ते, किंवा काम चांगलं करावं अशी अपेक्षा असते आणि सिनेमा आपला चांगला व्हावा अशी अपेक्षा असते. आज सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे असा पहिला दिग्दर्शक बघितला आहे खरंच, आय स्वेअर. कारण टेक्निशियनचं कौतुक होत नाही. टेक्निशियन सगळे कॅमेऱ्याच्या मागे असतात आणि आज त्यांनी सगळ्यांना जे कॅमेऱ्याच्या समोर आणलं ते खरंच कौतुकास्पद आहे आणि मला खूप छान वाटतंय. आणि राजश्री मराठी आज आमचा इंटरव्ह्यू घेते, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. जेव्हा मी पहिल्यांदा तुमच्याशी बोलले होते ना, मला जेन्युअनली आयडिया नव्हती की काय असतील यार भूमिका किंवा काय असं, आणि मी जेव्हा बघितलं पिक्चरच ओपनिंग होते, बाई सगळे दिसत आहेत, म्हटलं धमाल आहे. माहिती होतं ती आपली भेट झाली होती, त्यामुळे ती तो हां. आणि खरंच हे ना कुठेतरी आपण जी मेहनत करत असतो किंवा जो स्ट्रगल आपण करत असतो त्याच्यानंतर एखादा असा प्रोजेक्ट येतो जो आपल्याला आपल्या मेहनतीचं चीज करून देतो. पवन काय? मी सुरुवात माझी पथनाट्य, नाटक अशी झाली. तर सुरुवातीपासून वाटायचं की यार मुळशी पाटण आलं आहे, त्या पिक्चरमध्ये आपल्याला काम मिळालं पाहिजे, या सरांसारख्या डिरेक्टरसोबत काम करायला मिळालं पाहिजे. आणि प्रत्येक नवीन कलाकाराला तेच वाटतं की कोणीतरी आपल्याला बघावं आणि आपल्याला काम द्यावं, डिरेक्टरची आपल्यावर नजर पडावी, आपण स्टार. आणि मी खरं सांगतो, प्रयोगाच्या आधी मला नाटकातनं घेतलं, त्या प्रयोगाच्या आधी मी प्रार्थना करत होतो की काहीतरी चमत्कार होऊ द्या आणि मला काहीतरी काम मिळू द्या. आणि त्याच वेळी सरांना माझी भूमिका आवडली. जास्त खूप मोठं कॅरेक्टर नव्हतं त्यात, पण त्यातून सरांनी माझे बारकावे बघितले आणि मला घेतलं. खूप म्हणजे नाही सांगू शकत मी. कास्टिंग कसं झालं होतं माहिती आहे? ब्रँडेड बाय सडकछाप नावाची एकांकिका, जसं आपण मी तुला तेव्हा सांगितलं, हे एवढं फक्त करंडक आणि एवढं करंट, अहिल्यानगर करंट, हे एवढं आणि एवढं ह्याच्यावरनं सरांनी त्याला पिक्चरमध्ये घेतलं, विचार कर. म्हणजे किती शिद्दतने केलं असेल यार. इन द मोमेंट राहायचो. सरांनी बारीक गोष्टी बघितल्या, त्या सरांनाच माहिती आहे. आणि आज तुला कळलं असेल दर्शना, म्हणजे आज तू इंटरव्ह्यू घेतेस त्याच्यामुळे तुला कळत असेल
की मी त्या दिवशी असं का म्हणालो की रंगभूमी किंवा सर त्याच नटांना रिपीट करतात किंवा घेतात, पण नाही, आम्ही जिवंत उदाहरण आहोत त्याचे, कारण सरांनी आम्हाला रंगभूमीवरनं उचललं. अतुल म्हणजे एक तर सुंदर चित्रपटही मिळाला, आज 1,00,000 रुपये बोनस मिळाला आहे आणि मी तुझ्या मेहनतीचं कौतुक करीन, कारण मी जिथे जिथे प्रमोशन करताना प्रवीण सरांना बघितलं, मी तिथे तिथे अतुल तुला बघितलं आहे. लिटरली मी प्रत्येक व्हिडिओ बघितला आहे प्रमोशनचा आणि ते ना एक आपल्याला असं वाटतं की आपली कलाकृती लोकांनी बघावी किंवा त्यांना आपल्याला बघून छान वाटावं. तुझ्यासुद्धा बॅक ऑफ द माइंड हेच होतं की मला ही संधी मिळाली, आय हॅव टू एनकॅश. 100% हेच डोक्यात होतं. म्हणजे खूप मोठी गोष्ट मी माझ्या आयुष्यातली एक सोडली. म्हणजे मला असं वाटत होतं की आज ही संधी परत लवकर मिळते, कधी मिळते, कारण का हे क्षेत्र असं आहे की पुढचं काम कधी आणि कुठे आणि कसं मिळेल माहीत नाही. तर ह्या संधीचं सोनं करायचं होतं म्हणजे होतंच. त्यामुळे मी एक दुसरी गोष्ट सोडून या गोष्टीला प्राधान्य दिलं. पण मला खूप महत्त्वाचं वाटत होतं, त्यामुळे मी फक्त आणि फक्त कष्ट करत राहिलो, सरांसोबत फिरत राहिलो आणि त्याचा फायदा नक्कीच झाला. जे की म्हणजे पैशाच्या स्वरूपात नाही, तर मी खरं तर म्हणेल की याच्या बरोबरीने कामं खूप महत्त्वाची आहेत. समाधान सुद्धा मिळतं ना. आता मला एक ना तुम्हाला जरा मजेशीर प्रश्न विचारायला आवडेल की जेव्हा आपण पहिल्यांदा बोललेलो त्या चित्रपटामध्ये व्हिज्युअलायझेशन काय मला माहीत नव्हतं, पण तुम्ही ज्या प्रकारे फिरलात ना त्या चित्रपटामध्ये, मला सांगा तुम्ही किती टॅन झाला होतात. तुला खोटं नाही सांगत, मी आता गोरा दिसतोय तुला, ठीक आहे, पण चित्रपटाच्या वेळेस कोणता शेतकरी असा गोरा वगैरे दिसेल? शेतकरी म्हणजे राबलेला, पिचलेला, कष्ट करणारा वगैरे. उन्हात काम करेक्ट. पण 48-49 डिग्री सेल्सिअस तापमान असेल, स्वामींचा चित्रपट, शेतकरी, तर हे सगळं निसर्गानेच घडवून आणलं. बॅकवॉटरला शूट असताना सुद्धा एवढं, आता तू विचार कर की आपण नॉर्मली गोव्याला जातो तर लगेच काही लोक टॅन होण्यासाठी येतात, तर तू अशा माहोलमध्ये आम्ही चित्रपट शूट केलेला आहे, त्याच्यामुळे ते आम्हाला काही करायच लागलं नाही. मला फक्त सुरमा, रफिक कॅरेक्टर आणि वरती टोपी घातली, ते सगळं इकडून निसर्गाची कृपा व्हायची आणि ते तसा मेकअप हे होऊन जायचं. रॉ ॲक्च्युअलमध्ये रॉ मेकअप नसायचाच. म्हणजे आम्हाला जे आहे ते असं वाटायचं की यार काही केलंय की नाही, म्हणजे आम्ही फ्रेश होऊन जायचो आणि यार काही वाटतच नाही. असं वाटायचं की नाहीच केलेलं बरं आहे, कारण का ते ऑटोमॅटिकली मेकअप आम्हाला निसर्ग करायचा आमचा, कारण की टॅन होऊन आम्ही पूर्णपणे प्रॉपर शेतकरीच वाटलो. माझा तर एक छोटा किस्सा पण आहे, तुला सांगतो. माझे केस तू बघितले असतील फिल्ममध्ये, एकदम असे जरा ह्याचे सोनेरी वाटतात. त्याच्या मागेही किस्सा आहे. म्हणजे मी ते कधीतरी बर्गंडी कलर लावला, तर ते बर्गंडी कलर लावला तर काहीतरी अर्ध्या तासामध्ये तो काढायचा असतो. मला लागली झोप आणि त्याच्यानंतर ते 2 तास तसंच मी झोपेत, आणि ते झालं ते जेव्हा आणि ते जसे झाले ना, तर तो तसाच लुक आला. आणि मुस्लिम, तू जर बघत असतील मुस्लिम बांधव, तर ते एकदम असं मेहंदी लावून वगैरे हे करतात आणि तसाच तो लुक आला. हे कसं म्हणजे मला माहित नाही, ते झालं नॅचरली, एकदम नॅचरली होतं सगळं. मला खूप मस्त वाटलं परत एकदा तुमच्याशी गप्पा मारून. आजचा दिवस ही मुवमेंट तुमची आहे, खूप एन्जॉय करा आणि खूप शुभेच्छा पुढच्या खूप चित्रपटांसाठी, मालिकांसाठी, नाटकांसाठी. ॲज अ ॲक्टर म्हणून आमच्या तिघांना, पवनला आम्ही आज मिस करतोय, पण आमची अशी इच्छा आहे ना की सरांचे आम्ही सगळे पॉडकास्ट बघितले, तुझाही पॉडकास्ट बघितला, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी ना इच्छा आहे की मुंबईला आल्यानंतर आम्ही 4 जण पडद्यामागे काय काय घडतं किंवा काय काय धमाल मजा असते त्याचा पॉडकास्ट तू घ्यावा, असं आमची इच्छा आहे. नक्की भेटूया आणि खरंच खूप गप्पा मारूया. मनातलं बोलला म्हणजे इथपर्यंत आलो होतो. खूप हां, इच्छा तर आहे, खूप ते इच्छा एकदम खूप गोष्टी आहेत. डेफिनेटली निवांत भेटून खूप गप्पा मारूया आणि खूप शुभेच्छा गाईज. मज्जा करा आज. थँक्यू. महाराज की जय. जय.